शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी जे काही 65,000 कोटी रुपये हे अतिरिक्त नुकसान भरपाईसाठी अनुदान मंजूर करण्यात आले. आणि हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे, त्याचबरोबर हे पैसे नुकसान भरपाई ही कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळून हे कोणते पात्र शेतकरी असणार आहेत की त्यांनाच मिळणार आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका, कारण की महत्त्वपूर्ण माहिती नेहमी टाकीत असतो. शेतकरी मित्रांनो, तसेच तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ लगेच शेअर करा. तुम्हाला माहीत आहे की जे काही आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान भरपाई भरून देण्याचं काम सरकार करीत असते ते अद्याप झालं नव्हतं. पण सरकारने एक निधी मंजूर करण्यात आला होता, तो म्हणजे की 65,000 कोटी हे निधी मंजूर करण्यात आला होता. कमीत कमी 2.5 ते 3 लाख शेतकरी यासाठी पात्र होते. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार तर छत्रपती संभाजीनगर असो, धुळे असो, नंदुरबार असो, अकोला असो, अमरावती असो, परभणी असो, हिंगोली असो, नांदेड असो, यवतमाळ असो, बीड असो, त्यानंतर अहिल्यानगर असो, धाराशिव असो, आपलं अशा प्रकारे हे जिल्हे आहेत की जे शेतकरी मित्रांनो मंजूर आहेत. त्याच अतिरिक्त महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील जे काही वैयक्तिक म्हणजे की काही थोड्या प्रमाणात नुकसान झालेले क्षेत्र असतात, थोडेसे गाव असताना थोडेसे गावातील एखादा व्यक्ती असेल, ते बी यासाठी पात्र राहणार आहेत असं सरकारने साफ सांगण्यात आलं होतं. पण शेतकरी मित्रांनो, यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नव्हता तरी पण हे नुकसान भरपाईसाठी पात्र राहणार आहेत. काही शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नव्हती तरी पण हे पात्र राहणार आहेत. आता कशी राहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो, सरसकट नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हे बांधव आपले हे नुकसान भरपाईसाठी मंजूर असणार आहेत, पात्र असणार आहेत. शेतकरी मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला हेक्टरी 17,500 रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे. जास्तीत जास्त 52,000 रुपये. कारण की शेतकरी मित्रांनो, हे समधी नुकसान भरपाई ही तुमच्या नुकसान म्हणजे की किती नुकसान झालं याच्यावरून अवलंबून असणार आहे. कारण की काही शेतकऱ्यांचं फक्त आणि फक्त पिकाचं नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांचं पीक हे मालात होतं, फुलात होतं, त्या शेतकऱ्यांचं पीक समजा जमीनच झालेलं आहे. काही शेतकऱ्यांचं पिकासोबत जमीनसुद्धा खडून गेली आहे. काही शेतकऱ्यांचं विहीर पडलेले आहेत. काही शेतकऱ्यांची झाडं पडून जे काही सोलार पंप होते ते मोडलेले आहेत. अशा प्रकारे अतिरिक्त नुकसान भरपूर झालं आहे. तर हे पैसे त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर यासाठी तुम्हाला आधार कार्डची KYC करून बँकला लिंक पाहिजे. त्याचबरोबर फार्म ID काढलेली पाहिजे. जे काही तुम्हाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड असते ते जर बँकला लिंक नसेल तर जेव्हा केव्हा तुमची DBTद्वारे पैसे पाठवण्यात येतील तेव्हा तुमची ओळखपत्र नसल्यामुळे हे पैसे रिटर्न जातील किंवा जागीच थांबतील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड KYC करून बँकला लिंक करा आणि हा व्हिडिओ मित्रांना पाहुण्यांना शेअर करा, जेणेकरून या अतिरिक्त नुकसान भरपाई त्यांना पण मिळणार आहे. ते पण हे कामं करून ठेवतील आणि त्यांच्या जिल्हा यासाठी मंजूर असणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.